देशाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई वडिलांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी वडिलांची आठवण काढली, त्यावेळी ते चांगलेच भावूक झाले। सरन्यायाधीशपदी विराजमान झालो, मात्र ते बघायला वडील नाहीत ही कायम मनातील खंत राहील, असे गवईंनी यावेळी सांगितले। वकिलीमध्ये खूप पैसा आहे, तर तो सोडून न्यायमूर्ती व्हावं हा निर्णय घेणं सोपं होतं? ते सोपं नव्हतं। ते जे क्रेडिट माझ्या वडिलांनाच आहे। म्हणजे मला फार कमी वेळात ऑफर आली होती, म्हणजे जवळपास मी 40-41 असताना। तर त्यावेळेला वडील म्हणाले की जर तू वकीलच राहिला तर खोऱ्याने पैसे कमावशील, पण जर जज झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं काम करण्यामध्ये तुझा हातभार लागेल। आणि मला आनंद आहे, मी त्यांचं ऐकलं। पण जेव्हा तुम्ही फार इमोशनल करणारा तो प्रसंग आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की जर साहेबांना बघायला मिळालं असतं की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, तर त्यांचा ऊर म्हणजे असा अभिमानानं फुलून आला असता। तुम्हाला म्हणजे त्यांना आपण मिस करतोय असं सगळ्यात प्रकर्षानं कधी वाटलं? नाही, त्यांची आठवण तर नेहमीच, की माझ्या आयुष्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दोघांनाच म्हणजे रोल मॉडेल मानत आलं। पण जेव्हा तुम्हाला खूप लहान वयामध्ये तुम्ही हायकोर्टात झालात, हे तुम्हाला त्यावेळेला अंदाज होता की आपण सरन्यायाधीश होऊ शकू? अंदाज नव्हता, पण रिजनेबल एक्सपेक्टेशन होतं की सुप्रीम कोर्टला तर जाऊच। पण माझ्या वडिलांना त्याची खात्री होती, ते नेहमी त्यांना खात्री होती? माझ्याशी नाही बोलायचे ते कधी, पण ते सगळ्यांना सांगायचे। तर निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हा विशेष माझा कट्टा आज रात्री 9 वाजता तुम्हाला एबीपी माझावर पाहता येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।